नमस्कार. शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू कोण पुसणार? मित्रांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात शेजारचा, पण हा फक्त एक व्हिडिओ नाही. हा एक शेतकऱ्याच्या आयुष्याचा उद्ध्वस्त झालेला संसार आहे. त्याच्या डोळ्यातील वेदना आहेत. त्याच्या कष्टावरती फिरलेला निसर्गाचा नांगर आहे. जरा त्या शेतकऱ्याच्या मनात डोकावून पहा. जरा त्याची हाल अपेष्टा पहा. त्याचं रडणं पहा. ज्या केळीच्या बागेला त्यांनी लहान लेकरासारखं जपलं, लहान लेकरासारखं वाढवलं, ज्या पिकासाठी त्यांनी दिवस रात्र घाम गाळला, ज्या शेतात त्यांनी आपल्या भविष्याची स्वप्न पेरली, आज तेच पीक त्याच्या डोळ्यासमोर जमिनीवरती कोसळलेलं दिसत आहे. सांगा ना, आता त्या शेतकऱ्याने कोणापुढे हात जोडायचे? कोणाला हाक मारायची? त्या निसर्गाला, की आपल्या सरकारला, की स्वतःच्या नशिबाला? हा प्रश्न फक्त त्या शेतकऱ्याचा नाही, तर प्रत्येक त्या माणसाचा आहे, जो आपल्या ताटातला प्रत्येक घास शेतकऱ्याच्या कष्टातून खातो. हा निसर्गाचा कोप झाला. वादळ आलं, पाऊस आला, आणि काही मिनिटात या शेतकऱ्याने केलेली मेहनत, वर्षोची मेहनत उद्ध्वस्त झाली. पण खरी शोकांतिका इथे संपत नाही. आता सुरू होईल पंचनाम्याची वाट. कारल्याचे फेरे, कागदपत्राची धावपळ, जुळवाजुळव, आश्वासनाचा पाऊस आणि मदतीचाही पाऊस. कसला? ते मदत करू असा पाऊस. ती कदाचित काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी होऊ शकते. पण तोपर्यंत त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? बँकेचे हप्ते थांबणार आहेत का? त्यांनी घेतलेलं कर्ज बंद होणार आहे का? त्याला कोणी कर्ज माफ करणार आहे का? घरातील मुलाची भूक कोणी भागवणार आहे का? त्याचा खर्च कोणी सांभाळणार आहे का? म्हणून आज या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू नाहीत, तर हतबलता आहे, निराशा आहे, आणि एकच प्रश्न आहे, माझ्या पाठीशी कोण उभं राहणार? सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या, कर्ज माफी वगैरे वगैरे वगैरे, कोट्यावधीचे पॅकेज जाहीर केले, पीक विम्याच्या योजना आणल्या, पण एकदा तरी त्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पहा साहेब. त्याच्या घरात जाऊन पहा. त्या मदतीचा त्याला खरंच किती फायदा होतो, एकदा तरी त्याच्यापाशी जाऊन त्याला विचारपूस करा. कारण शेतकरी फक्त मतदार नाही तुमचा, तो या देशाचा पोशिंदा आहे, या राष्ट्राचा अन्नदाता आहे. आज जर शेतकरी तुटला तर उद्या देश उपाशी राहू शकतो. हे का कळत नाही तुम्हाला? म्हणून सरकारला एकच विनंती आहे, शेतकऱ्याला आश्वासन नको, तात्काळ त्याला मदत कशी मिळते हे पहा. कारण संकट त्याला सांगून कधीच येत नाही, आणि त्या प्रत्येक संकटाचा सामना तो धडाडीनं करतो.